इकडे तानाजी सावंत यांनी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या भेटीसाठी त्यांना बोलावल्याचं कळतंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत यांची मुंबईमध्ये भेट होणार असून या भेटीमध्ये एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांचे कान टोचणार का हे पाहावं लागणार आहे। तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी सुद्धा उमटले। खुद्द अजित पवारांनीच यावरती प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी सावंत यांच्या वक्तव्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। हा मासाचा शिवसैनिक कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्यावर चालवतात त्या अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर बापाला थोडं जम दिला की नीट झाला होत नाही। ते मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही। माझं काम मी काम करतो, मी कामाचा माणूस आहे। तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे। ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात। आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं। निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे। याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की असं का चाललेलं आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठ मंडळीचे म्हणजे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे, BJPच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे। तर आजपर्यंत तानाजी सावंत यांच्या कोणत्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झालेले आहेत आपण पाहूयात। राष्ट्रवादीशी कधी पटलं नाही, मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या शेजारी बसतो पण बाहेर आल्यावरती उलटी होते, असं नुकतंच त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। धाराशिवमध्ये मनाविरुद्ध अर्चना पाटील यांना तिकीट दिलं पण त्यांना मतदान करा म्हणत तुमच्यापर्यंत आलो नाही, असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। सगळ्यांनी अवकातीमध्ये राहून बोलायचं, ऐकून घेतोय म्हणजे काहीही बोलणार आणि मी ऐकणार का? कुणाची सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही। खेकड्यांनी पोखरल्यामुळे तीव्र धरण फुटलं, ही काही वादग्रस्त वक्तव्य आहेत तानाजी सावंत यांची। हाफकीण माणसाकडून औषध खरेदी करता ती बंद करा। सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची तुम्हाला खाज का सुटते, असाही सवाल त्यांनी केलेला होता आणि यावरूनही मोठा वादंग निर्माण झालेला होता। तानाजी सावंत कधी भिकारी होणार नाही, मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, असं एक वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।